हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आपण आजपासून सुरू करत आहोत GDS टू MTS, GDS टू पोस्टमन अँड मेल गार्ड साठीचे जी 2025 मध्ये एक्झाम होईल त्याची तयारी आपण आतापासून स्टार्ट करत आहोत. ह्या विषयावर माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मी ह्या चॅनलवर आतापासून सुरू करेन. तुम्हाला जर चॅनल म्हणजे सापडत नसेल तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन GDS ह्या टॅबवर क्लिक करा आणि तुम्ही बाकीचे जे पण GDSच्या प्रमोशन रिलेटेड व्हिडिओ आहेत ते तुम्हाला तिथे मिळतील. मित्रांनो, मी ट्रेनर आहे आपल्या डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मध्ये. मी ट्रेनर म्हणून काम करतो सध्याच्या घडीला. आतापर्यंत जवळपास 4 बॅचेस मी घेतलेले आहेत. त्यामुळे मला वाटलं की जे पण आपले GDS बांधव आहेत, कारण मी GDSच्या सुद्धा काही बॅचेस कंडक्ट केलेल्या आहेत, मला वाटलं की आपले जे GDS बांधव आहेत ज्यांना प्रमोशन घ्यायचं आहे किंवा ज्यांना PA व्हायचं आहे, MTS व्हायचं आहे, पोस्टमन व्हायचं आहे, अशा लोकांसाठी आपण ही जी सिरीज आहे ही स्टार्ट करावी. तर सुरू करूया आजपासून. मित्रांनो, एक्झाम पाहिजे तेवढी म्हणजे वाटते तेवढी हार्ड नाहीये. फक्त एकच आहे की ह्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर झालेलं आहे. ह्या अगोदरचे जे GDS होते, म्हणजे जर 10-15 वर्षापूर्वीचे जर पाहिलं आपण, तर ते जास्त शिकलेले नव्हते किंवा कोणाला प्रमोशनची परीक्षा देऊन प्रमोशन घ्यावं असे कोणाची इच्छा नसायची. परंतु आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. डायरेक्ट जर PA व्हायचं किंवा MTS व्हायचं असेल, मेल गार्ड व्हायचं असेल, तर खूप कॉम्पिटिशन जास्त आहे आणि ते पण SSC मार्फत घेतले जातात. त्या मानाने GDS मधून पोस्टमन मध्ये, MTS मध्ये जायचं असेल तर सोपं आहे. सिलेबस पाहिला मी, सिलेबस काही एवढं हार्ड नाहीये. पण तरी पण जर ह्या कॉम्पिटिशनला तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर आपली आतापासून तयारी करावी लागेल. त्यामुळे मी आतापासूनच सुरू केलं आहे. आता जे 2025चं कॅलेंडर अजून तरी आउट झालेलं नाहीये, पण आपण जेणेकरून की परीक्षा देताना सोपं व्हावं आणि आपल्यालाही बरेच कामं असतात. आपणही टार्गेट असतं, ते टार्गेट अचीव्ह करायचं असतं, बरेच कामं असतात, घरचं पण काम बघावं लागतं. त्या वेळामधून वेळ मिळावा सगळ्यामधून आणि आपल्याला परीक्षा सुद्धा देता यावी, म्हणून मी आतापासून सुरू केले. कारण आपण आतापासून प्रत्येक विषयाला एक वेळ देऊन प्रत्येक विषय, प्रत्येक टॉपिक आपण आतापासूनच बघणार आहोत आणि नंतर तर आपली बॅचच सुरू होईल ज्यावेळेस कॅलेंडर आउट होईल आणि जो वेळ असेल आपल्याला, जेवढा आपला सिलेबस आहे त्या वेळेनुसार जेवढा वेळ द्यायला हवा त्या वेळेनुसार मग आपण ते एक बॅचच कंडक्ट करणार आहोत. परंतु त्या अगोदर आपण पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक विषयावर एक एक व्हिडिओ आपण घेणार आहोत. ज्या लोकांना क्लासेस लावायचे नाहीत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ खूप उपयुक्त आहेत. तुम्ही सगळे जर व्हिडिओ पाहिलेत तर तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची, तयारी आपण इथेच करून घेणार आहोत. तरी पण ज्यांना पाहिजे आहे, कसं असतं, प्रत्येकाला एक मोटिवेशन पाहिजे असतं, एक ट्रॅक पाहिजे असतो. तर ट्रॅक साठी तर तुम्ही आपली बॅच लावू शकता. पण नसेल कोणाला लावायची, कोणी एफोर्ड करत नसेल, आपली तरीही बॅचची जी फीस असेल ती काही जास्त नसणार आहे, खूप कमी असणार आहे दुसऱ्याच्या मानाने. तरीही ज्या लोकांना शक्य नाहीये ते हे पूर्ण व्हिडिओ बघून सुद्धा तयारी करू शकतात. त्यामुळे आपण त्या धर्तीवरच, त्या आधारावरच आपण हे सुरू करत आहोत. बघा की जो revision of patterns and syllabus of examinations conducted by Department of Posts for appointment to the post of MTS, multitasking staff, postman and mail guard. ह्यांच्यासाठी काय काय असणार आहे आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करू. व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, मोठा होऊ शकतो, परंतु हा जो टॉपिक आहे पॅटर्न्स आणि सिलेबसचा, हा पूर्ण एकाच व्हिडिओ मध्ये करणं ही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा. बघा, तर ह्या पेपरमध्ये ही जी परीक्षा होईल ह्या परीक्षेमध्ये 4 पेपर असतात. 4 पेपर वेगवेगळ्या
पोस्टसाठी वेगवेगळे असतात. पोस्ट म्हणजे एमटीएस, पोस्टमन, मेल गार्ड. तर आपण चारही पेपर बघूयात. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, काय काय अभ्यास असतो, कोणाकोणाला लागू होतं, ते सगळं बघणार आहोत. आता पेपर 1 आहे बेसिक पोस्टल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस. जे आपल्या डिपार्टमेंटमध्ये जे आपण काम करतो, डे बाय डेली जे काम करतो त्याच्यावरच आधारित सगळं नॉलेज असतं, त्याचंच असतं. ते तर काय काय आहे तर घेणारच आहोत. डोंट वरी, आपण पूर्ण क्लिअर सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे. इवन जर तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही क्लास लावायची सुद्धा गरज नाही. तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ बघून करू शकता. ज्यांना लावायचे आहेत ते माझ्याशी कनेक्ट होऊ शकता. त्याची अनाउन्समेंट आपण नंतर करू. तर ह्या एक्झामसाठी पेपर 1 साठी कोण कोण ऍप्लिकेबल असतील, म्हणजे कोणाकोणाला द्यावा लागेल पेपर, तर जे लोक एमटीएस, पोस्टमन आणि मेल गार्ड या तीनही पोस्टसाठी जे जे लोकांनी ऍप्लिकेशन भरलं ते सगळ्यांसाठी पेपर 1 हा लागू असेल. म्हणजे जर तुम्ही GDS2 एमटीएस साठी तयारी करताय किंवा तुम्ही GDS2 पोस्टमन साठी, आता तुम्ही दोनही पोस्ट साठी तर करत नसणार आहे. जर तुमची सर्व्हिस कमी असेल, जे काय आपल्या क्वालिफिकेशन सर्व्हिस आहे रिक्वायर्ड त्यानुसार आपण तुम्ही फॉर्म भरले असाल त्यानुसार. जर तुम्ही GDS2 पोस्टमन असाल तरीही आहे. म्हणजे जेवढे काय GDS2 पोस्टमन, GDS2 मेमटेस, GDS2 मेल गार्ड या तीनही पोस्टसाठी तुम्हाला पेपर 1 हा द्यावाच लागेल, ज्यामध्ये असेल बेसिक पोस्टल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस. बरं, हा पेपर काय कसा आहे मग, कॉम्पिटिटिव्ह आहे का क्वालिफाईंग आहे? म्हणजे फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे का कॉम्पिटिशन असणार आहे? तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन असणार आहे. तुमच्या पेपरनुसार, तुमच्या मार्क्सनुसार तुमचं सिलेक्शन होईल. जो काही रूल असेल आपला की किती पोस्टसाठी किती जागा घ्यायच्या, कारण परत क्वालिफाईंग पेपर असतोच. तर जो काही गव्हर्नमेंटचा रूल आहे त्यानुसार कॉम्पिटिटिव्ह असणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला कॉम्पिटिशन आहे, इथे तुम्हाला चांगला अभ्यास करावाच लागणार आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये प्रश्न कशा प्रकारे असतील, तर प्रश्न आहेत MCQ टाईप. MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे ABCD ऑप्शन जे असतात अशा पद्धतीने हे हा पेपर असेल. नंबर ऑफ क्वेश्चन्स कसे असतील तर काही डिक्लेअर नाहीये, ते ऍज पर सिलेबस, जसा सिलेबस असेल त्या पद्धतीने ते असेल. ओके. आता मॅक्झिमम मार्क किती आहेत, तर ह्याला मॅक्झिमम मार्क आहेत 100 आणि ते 2 पार्ट मध्ये विभागलेले असतात. ड्युरेशन किती आहे, ड्युरेशन आहे 60 मिनिट, म्हणजे 1 तासाचं ड्युरेशन आहे. तर लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर, जो क्वेश्चन पेपर असेल त्याची लँग्वेज काय असेल, तर त्याची लँग्वेज असेल हिंदी, इंग्लिश आणि जी तुमची लोकल लँग्वेज आहे ती. लोकल लँग्वेज म्हणजे जी एका राज्याची लँग्वेज असते ती. जसं की आपण आता महाराष्ट्रामध्ये आहोत तर मराठी लँग्वेज असणारच आहे. जिथे जिथे हिंदी ही लोकल लँग्वेज नाही, जसं की आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रामध्ये हिंदी लोकल लँग्वेज नाही, आपली मराठी हीच लोकल लँग्वेज आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधले तुम्ही जर परीक्षा देता तर तुमच्यासाठी मराठी लँग्वेज मध्ये सुद्धा पेपर असणार आहे. लँग्वेज ऑफ आन्सर पेपर नॉट ऍप्लिकेबल ॲज MCQ. त्याला काही ऍप्लिकेबल, आपल्याला टिकच करायचे असते, तिथं काही लिहायचं नसतं. त्यामुळे कुठले तिथे जे काही ऑप्शन दिले असतात त्याला फक्त टिक करायचे. त्यामुळे आन्सर देण्याचं कसं कुठलीच स्पेसिफिक लँग्वेज नाहीये, फक्त टिक मार्क करायचे. बरं, दुसरं आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स, म्हणजे हा पेपर देत असाल तर तुम्हाला कमीत कमी किती पर्सेंट मार्क घ्यावे लागतील जेणेकरून तुम्ही नेक्स्ट पेपरसाठी किंवा सिलेक्शन होण्यासाठी क्वालिफाय ठरसाल. तर हे असेल ऍज पर रिझर्वेशन पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट. जी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे रिझर्वेशनची त्या पद्धतीने असेल. ती कशी आहे, तर जर तुम्ही MTS साठी पेपर देत असाल तर MTS साठी अनरिझर्व साठी आहे किती, अनरिझर्व साठी आहे 40%, ओबीसी EWS साठी आहे 37%, आणि तुम्ही जर SC ST आणि PWD असाल तर त्यासाठी आहे 33% मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स. तुम्हाला कमीत कमी एवढे टक्के जे मार्क आहेत ते तुम्हाला घ्यावेच लागतील. फॉर सिलेक्शन ॲज
पोस्टमन किंवा मेलगार्ड, जर तुम्हाला पोस्टमन मेलगार्ड साठी जर सिलेक्शन घ्यायचं असेल, सिलेक्ट व्हायचं असेल, त्याच्यासाठी फॉर्म भरला असेल तुम्ही, तर तिथे सुद्धा सेम आहे ऍज पर गव्हर्नमेंट पॉलिसी. ते काय अनरिझर्व साठी 40%, ओबीसी ईडब्ल्यूएस 37% आणि SC ST साठी आहे आणि PWD साठी आहे 33%. आता हा झाला पेपर 1. आता पेपर टू कसल्या बाबतीत आहे, तर पेपर 2 आहे नॉलेज ऑफ पोस्टल ऑपरेशन्स. अगोदर काय होतं, जर पेपर पहिला पाहिला असेल तुम्ही, तर हे होतं बेसिक पोस्टल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस. आणि जर पेपर सेकंड पाहिला तर इथे येतं नॉलेज ऑफ पोस्टल ऑपरेशन. पोस्टल ऑफिस आपलं कशा पद्धतीने चालतं, तर त्या पद्धतीने इथे असतं. तर याच्यामध्ये काय काय टॉपिक ते आपण नंतरच्या याच्यामध्ये घेऊ. डोंट वरी, एक एक तुम्ही व्हिडिओ पद्धतशीर निवांत बसून बघा. ओके, चलो. विच इज ऍप्लिकेबल फॉर दिस पेपर. तर ह्या पेपर साठी कोण कोण ऍप्लिकेबल आहेत, तर जे लोकांना पोस्टमन व्हायचंय, ज्या लोकांना पोस्टमन किंवा मेलगार्ड होण्यासाठी ऍप्लिकेशन केलं आहे, ते लोक ह्या सेकंड पेपर देतील. म्हणजे मग ज्या लोकांनी एमटेस होण्यासाठी ऍप्लिकेशन भरले त्यांना सेकंड पेपर द्यायची गरज नाही, पहिलाच पेपर द्यायचा आहे. ओके, मग दुसरा पेपर द्यायचा आहे पोस्टमन आणि मेलगार्ड साठी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी. बरं, कॉम्पिटेटिव्ह और क्वालिफाईंग, तर हा सुद्धा कॉम्पिटेटिव्ह पेपर आहे, क्वालिफाईंग नाही. ओके, टाइप ऑफ क्वेश्चन, याच्यामध्ये सुद्धा MCQ टाइप क्वेश्चन आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, नंबर ऑफ क्वेश्चन्स पण ऍज पर सिलेबस असतील. मॅक्झिमम मार्क आहे त्याला 50 मार्क आहेत आणि ड्युरेशन आहे 30 मिनिटाचा, अर्ध्या तासाचं ड्युरेशन आहे. लँग्वेज काय आहे, तर लँग्वेज इंग्लिश, हिंदी अँड रिस्पेक्टिव्ह लोकल लँग्वेज वेअर हिंदी इज नॉट अ लोकल लँग्वेज. ज्या ज्या ठिकाणी हिंदी ही लोकल लँग्वेज नाही, त्या ठिकाणी त्या प्रादेशिक भाषा त्यांची, जी त्यांची लोकल लँग्वेज आहे, प्रादेशिक लँग्वेज आहे, भाषा आहे, त्या भाषेमध्ये ती असेल. लँग्वेज ऑफ आन्सर पेपर, तर पेपर कुठल्या लँग्वेज मध्ये द्यायचा, तर सेम अगोदरच्या पेपरला आपण जसं पाहिलं की हा जो पेपर असतो MCQ टाइप असतो, तिथं आपल्याला फक्त टिक मार्क करायचंच काम असतं, त्यामुळे लँग्वेजची गरज नाही पडत. तर अशा पद्धतीने हे सुद्धा आहे. याला सुद्धा मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जो आहेत ते जर पर्सेंटेज वाईज पकडलं तर ते सेम पेपर 1 सारखेच आहेत. अनरिझर्व साठी 40%, ओबीसी डब्ल्यूएस साठी 37%, तर SC ST आणि PW साठी 33%. For selection as postman मिळेल का टोटल ऑफ पेपर 1 अँड पेपर 2 या दोन्ही मध्ये मिळून सुद्धा सेम त्याच पद्धतीने 40% मिनिमम अनरिझर्व साठी, ओबीसी डब्ल्यूएस साठी 37%, SC ST आणि PWD साठी 33% मार्क्स तुम्हाला घ्यावे लागतील. आता आहे पेपर 3. आता पेपर 3 मध्ये काय दिलेलं आहे, तर नॉलेज ऑफ लोकल लँग्वेज. हा सोपा प्रश्न पेपर असेल. सोपा म्हणजे असं म्हणावा तेवढा सुद्धा सोपा नसतो, कुठलीच गोष्ट सोपी नाहीये, तुम्हाला त्यासाठी अभ्यास करावाच लागेल. तर पहिला होता बेसिक नॉलेज, त्याला तर पहिल्या पेपर मध्ये बेसिक नॉलेज होतं. तर दुसऱ्या पेपर मध्ये होतं अवेअरनेस, काय ऑपरेशन, म्हणजे कसं ऑपरेट होतं पोस्ट ऑफिस. तर तिसऱ्या पेपर मध्ये आहे तुमची जी लोकल लँग्वेज आहे त्या लोकल लँग्वेजचा अभ्यास. याच्यामध्ये काय विच इज ऍप्लिकेबल फॉर दिस द पेपर, या पेपर साठी कोण कोण ऍप्लिकेबल आहे, तर सगळेच जे GDS2 MTS, GDS2 पोस्टमन आणि GDS2 मेलगार्ड होण्यासाठी ऍप्लिकेशन करतायत ते सगळेच, त्या सगळ्याच लोकांना पेपर 3 द्यावा लागेल. पेपर 2 हा फक्त पोस्टमन आणि मेलगार्ड वाल्यांना द्यायचा आहे. पेपर 1 सगळ्यांना द्यायचा आहे. पेपर 2 पोस्टमन मेलगार्ड वाल्यांना द्यायचा आहे. पेपर 3 परत सगळ्यांना द्यायचा आहे. ओके, ह्याच्यावर हा कसला पेपर आहे, तर हा कॉम्पिटेटिव्ह क्वालिफाय, तर हा फक्त क्वालिफाय करायचा आहे तुमच्या दोघांनाही. म्हणजे जे MTS GDS2 MTS करत आहेत त्यांनी जो पहिला पेपर झाला तो होता कॉम्पिटेटिव्ह, तो कॉम्पिटेटिव्ह झाला. तर आता तिसरा जो आहे तो आहे क्वालिफाय, फक्त तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. ओके, टाइप ऑफ क्वेश्चन्स,
तर हा MCQ आणि सब्जेक्टिव्ह टाईप हा एक क्वेश्चन्स असतील ह्याच्यामध्ये. नंबर ऑफ क्वेश्चन्स ऍज पर सिलेबस, मॅक्झिमम मार्क्स आहेत याच्यामध्ये सुद्धा 50 मार्क आहेत आणि ड्युरेशन आहे तुमचं 60 मिनिटाचं. लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर तर इंग्लिश टू लोकल लँग्वेज अँड व्हाईस वर्सा. कुठली लँग्वेज असेल, एक तर तुम्हाला इंग्लिश टू लोकल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करावं लागेल, काही जे काही टास्क दिला असेल, जे काही क्वेश्चन असतील त्याप्रमाणे, किंवा मग लोकल लँग्वेज टू इंग्लिश करावं लागेल. तर ज्या अर्थी सध्याच मी बघतोय GDS जे मुलं जॉईन होत आहेत आपल्याकडे किंवा झालेले आहात तुम्ही मागच्या 4-5 वर्षामध्ये, हे खूप हुशार पोर आहेत एकदम. जर पाहिलं आता तर 98-99% वाले सुद्धा मुलं आहेत, हुशार मुलं आहेत. त्यांना ह्या गोष्टी काही अवघड नाहीये, फक्त थोडीशी मेहनत करावी लागेल. लँग्वेज ऑफ आन्सर पेपर तर ऍज पर क्वेश्चन पेपर, जसा क्वेश्चन पेपर असेल तशा पद्धतीने त्याच लँग्वेज मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहे सब्जेक्ट टू रिझर्वेशन पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट प्रमाणेच असते. ह्याच्या मध्ये सुद्धा मिनिमम सेम फॉर्म्युला आहे 40, 37, 33. अनरिझर्व, OBC, EWS, SC, ST, PWD. पेपर 4 आहे. पेपर 4 ज्याच्यामध्ये आहे डाटा एंट्री स्किल टेस्ट. याच्यामध्ये तुम्हाला डाटा एंट्रीची टेस्ट होईल. कोणासाठी आहे मग हा पेपर? तर हा पेपर आहे फक्त आणि फक्त पोस्टमन, मेल गार्ड ओनली. म्हणजेच MTS वाल्यांना द्यायचा नाही. ज्या लोकांना MTS साठी ऍप्लिकेशन भरले त्यांनी फक्त पेपर 1 आणि पेपर 3 द्यायचा आहे. आणि जे पोस्टपोन होऊ इच्छितात, जे मेल गार्ड होऊ इच्छितात किंवा ज्यांनी भरला आहे मेल गार्ड साठी किंवा पोस्टमन साठी, ते लोक पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4 हे चारही पेपर देतील. या चारही पेपर मध्ये जे पहिले 2 पेपर होते ते होते कॉम्पिटिटिव्ह, तर दुसरे ते 2 जे पेपर आहेत म्हणजे पेपर 3, पेपर 4 हे पेपर आहेत क्वालिफाईंग. तर हा पेपर सुद्धा तुम्हाला क्वालिफाय करावा लागेल पोस्टमन लोकांना, ज्यांना पोस्टमन व्हायचे GDS2 त्यांना. ओके. टाइप ऑफ क्वेश्चन्स काय आहेत? ऑन कॉम्प्युटर, कॉम्प्युटरवर डाटा एंट्री टेस्ट असते. त्या पद्धतीने तुम्हाला डाटा एंट्री करावं लागेल. जी स्पीड दिलेली असेल तुम्हाला मिनिमम, ती स्पीड तुम्हाला मेंटेन करावी लागेल. नंबर ऑफ क्वेश्चन्स, काही क्वेश्चन नसतात इथे, टायपिंगची परीक्षा असते. मॅक्झिमम मार्क्स आहेत 25 आणि त्याच्यासाठी ड्युरेशन आहे 15 मिनिटं. आणि मिनिमम क्वालिफिकेशन आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला अनरिझर्व साठी कमीत कमी 60% ह्या टेस्ट मध्ये मार्क घ्यावे लागतील क्वालिफाईंग टेस्ट मध्ये. OBC साठी 60%, तर SC साठी सुद्धा 50% घ्यायचे आहेत. आणि PWD इफ नॉट एक्झाम्प्टेड फॉर स्किल टेस्ट 50% द्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा पूर्ण जो आहे आपण सिलेबस बघितलाय. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण पेपर 1 मध्ये काय असेल, पेपर 2 मध्ये काय असेल, पेपर 3 मध्ये काय असेल, पेपर 4 मध्ये काय असेल ह्याचं पूर्ण विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ थोडे मोठे होतील हे व्हिडिओ, परंतु ह्यानंतरचे जे काही व्हिडिओ असतील आपण सब्जेक्ट वाईज एकदम डिटेल मध्ये आतापासूनच सुरुवात करूया. बघताना सुद्धा तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि व्हिडिओ थोडे छोटे असतील. ओके. त्यामुळे कनेक्ट राहा. मला पण बराच वेळ कमी असतो, पण जेवढा वेळ मिळेल त्या वेळात मी एखादा व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेल. तुम्ही फक्त कनेक्ट राहा आणि आपलं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्या ज्या वेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्या त्या वेळेस तुम्हाला बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कळेल. आणि आपण असा एक ग्रुपही बनवू टेलिग्रामचा किंवा व्हॉट्सअपचा. मी डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण डिटेल देते. जर ग्रुप बनवला तर ग्रुपची लिंक पण असेल, तुम्ही जॉईन व्हा. आपण स्टार्ट करूया आतापासून. म्हणजे तुम्ही आपल्या जो आपले लोक असतील जे आपल्या सोबत जॉईन होणार आहेत, मी प्रयत्न करेन की मॅक्झिमम लोक ते सिलेक्ट होतील. ओके. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.